तर हाय मित्रांनो, आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर चला पुन्हा एकदा आपण ब्लॉग सुरू करतो। तर आज आपण पुढे जाणार आहोत, तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा, नक्की तुम्हाला दाखवू। परत आपण आज पुढे चाललेलो आहोत, है ना? हो। चल तुला यायचं ना, तुला यायचं नाही दादू, तुला यायचंय ना? हा चला चला आता आम्ही निघतोय। तर चला निघू मग, पटापट पटापट दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर। हा हा चला लवकर। हा हे हायवे रोड, हा आम्ही याच्यासाठी नाही दाखवत, कारण की याच्यात बोललेला आवाज येणार नाही। खूप जोरात जोरात गाड्या येतात जातात ना, आपल्याकडे माईक वगैरे नाहीये, हे बघू शकता। चला लवकर लवकर। आज सगळे चाललं घेऊन तिकडे फिरायला, बघू कसं वाटतंय। आज पाऊस वगैरे नाही, आल्यावर नंतर बघू। लवकर लवकर, टाइम व्हावा लागला जायला। पाऊस बघा, आभाळ बी आलंय, चला लवकर। तर चला आपण चाललो परत एकदा कालच्या जागेवर व्हिडिओ काढण्यासाठी, आपली व्हिडिओमध्ये। तर चला भेटू आता तिकडे गेल्यानंतर। आज तुम्हाला पुढे चालताना व्हिडिओ दाखवलाय आम्ही, जवळ आलेलो आहोत, तुम्हाला नक्कीच दाखवू। बघा इकडे येतो आपण। सध्या पाऊस चालू होता, मला वाटलं पाऊस येणार नाही, पण आम्ही इकडे आलो आणि पाऊस आला, म्हणून आपला व्हिडिओ आम्ही टॉप केलाय। तुम्हाला दाखवतो इकडे अर्चना ते येत आहेत मागून। बघ तुला बोललो होतं ना, छत्र्या घेऊन यायला, पाऊस आला ना। हे काय पाणी भरलंय सगळं पाणी ते आता काल पण पाऊस पडला असं ना। हे बघा मी थैली पण आणलेली आहे आणि याच्यामध्ये मी बॉटल्या आणल्यात पाण्याच्या। आणि जास्त पाऊस आल्यावर मग काय करशील? पाणी आणलेलं आहे प्यायला, म्हणलं लेकर पण सोबत आहे, ताणबिन लागत। काय तिथे कसं वाटतंय? तर बघू आता पाऊस येतोय का कसा। हे काय पाऊस येतोय वरून, अजून पण पाऊस येतोय बघा। आभाळ सर्व भरलेलं आहे वरतून, आणि इकडे खूप ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आपले आहेत ना, तिथे जाऊन थांबू आपण। हे गावाकडल्यासारखं आहे ना। कसं वाटतंय? हा हे बघा ना इथं, प्रज्ञा कसं आहे इकडं? हे इकडे दाखवा ना। हे बघा असा नजारा आहे, आणि खरंच पाऊस येतोय। आम्ही इकडे आलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी, पण इकडे पाऊस येत आहे। आता बघू आपले रील्स वगैरे निघतात का नाही, का खरंच पाऊस येतोय। तर आता कळण, इकडं मस्तपैकी जागा आहे, आणि तिथं तो एकदम मस्त पाणी पाणी सगळं जिकडे तिकडं। नदी फसली। अरे या ना दम्मानी, काय होतंय? मम्मी नाही आली बघ तुझी, ते बघा तिकडनं येते ती। तर खरंच खूप छान वाटतं इकडं, बघू शकता तुम्ही। खरंच असं म्हणजे एकदम मस्त वाटतंय, खूप छान असा नजारा आहे। आजूबाजूला मस्त मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, आणि खरंच खूप मस्त वाटते। आणि वरून पावसाचा पण मोसम आहे, तर बघू आता आपल्याला रील्स काढणं होत्यात का नाही। तेव्हा तिकडे तिचे पाय वगैरे भरलेत चिखलानी। हा या इकडे व्हिडिओ काढायला। पाय वगैरे धुवून आला, पाणी पण इथं स्वच्छ पाणी, सगळं चांगलं पाणी आहे ना, पावसाचं पाणी आहे। मी पण पाय याच्यात साफ करून घेतो थोडे। हे लय गहिरे रे खरंच ते। हा तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता सगळेजण इकडे मस्तपैकी व्हिडिओ काढायला, आणि खरोखर खूप छान वातावरण आहे। तुम्हाला कसं वाटतं नक्की मला सांगा। आता बाजूला रेल्वे स्टेशन आहे, बघू शकता तुम्ही, आणि कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इकडे पण, बाजूबाजूला कंपन्या आहेत, आणि एवढं पूर्ण ग्राउंड आहे। हा पूर्ण ग्राउंड असल्यामुळे खूप छान वाटतंय, आणि खरंच खूप व्हिडिओ काढायला छान वाटतंय। इकडे पण पाठीमागे बिल्डिंग वगैरे आहेत। तर चला आपण हे इकडे थोडेसे व्हिडिओ काढू, पहिला बघू जागा वगैरे कशी येतं। तर चला बघू आता इथे व्हिडिओ काढून, आता जागा भेटते का। खाली चिखल वगैरे, चिखल बघून चालू ये, उड्या मारू नका पडता। आता आम्ही इकडे व्हिडिओ काढायला आलो होतो, आणि आता इकडे आलेला आहे पाऊस। खूप पाऊस येतोय आता, तुम्ही बघू शकता। थोडा थोडा पाऊस यायला, खूप मजा नाही। आधी पाऊस पडला होता, आणि बाजूला मस्त असं तलाव आहे मोठा पाण्याचा, आजूबाजूला खूप छान असा नजारा आहे। तुम्हाला कसं वाटतंय ह्या नक्कीच कमेंट करून सांगा। इकडं आहे मी, इकडं अर्चना, इकडं प्रज्ञा, आज दादू पण आला होता। दादू म्हणला पप्पा मला पण यायचंय। हे बघा दादू इकडे उभा आहे। तर आता पाऊस येतोय, मीडियम येतोय। तर चला आजचा आपला सेकंड ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। नक्की सांगा, आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक हा करा, सबस्क्राईब झालं पाहिजे, है ना प्रज्ञा? शेअर करा। तर आम्ही आता घेतो 2-3 जरा रील्स बनवून पटापट पटापट। कसा फसला दादा चिखलामध्ये बघा। अरे 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 अर्चना येते बघा आता, प्रज्ञा अर्चना। कसं पाणी इकडं व्हिडिओ काढायला होता, पाऊस पडला त्यामुळे चिखल झालाय। ये लवकर चल, हिना पटकन। हा ये उडी मार, उडी मार। हसू नको, तुला येते का? चला व्हिडिओ काढायला, चला व्हिडिओ काढायला।
खूप चिखल आलाय आणि तरी आम्ही आलतो तिकडे व्हिडिओ करायला. ते बघा हे लोक गेले आता पुढे, आता आम्हीच अडकलो तिकडे माझातच. चला लवकर लवकर. चला बाबा लय ऊन सॉरी तुडी तुडा वाच तुडी तुडी बस दाखव मस्त कसा व्ह्यू आहे. पहिला आपण त्या साईडला व्हिडिओ काढले, तुम्ही बघितलं असं स्टेशन तिकडून किती जवळ होतं. आता आम्ही ह्या साईडला आलो तर असं वाटतंय खूप लांब होत आम्ही. हे बघा इथं आपण व्हिडिओ काढले, बघा इथं दिसतंय का तुम्हाला क्लिअर, बघू शकता. नक्की मला सांगा. बघा पहिले इथे व्हिडिओ काढले, ते रेल्वे स्टेशन आहे आणि ही आहे ती बिल्डिंग. हे बघा खूप मोठी आहे ती. इथं आपण व्हिडिओ काढलेले बघा. ते तिकडनं ते माणसं येतात दिसतं का, ते सायकल घेऊन माणूस येतो बघा. तिथं आपण व्हिडिओ काढत होतो, तो बघा आला. तिथं व्हिडिओ काढलेले आपण बघा. ते तिथं व्हिडिओ काढलेले आपण. किती लांब आहे तो बघू शकता तुम्ही. आता बघा त्याला जवळ करतो मी. हे बघा. तर आपण तिथून आता ह्या साईडला आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आता जस्ट आपण इकडे आलोत. इथून असं म्हणजे चलत चलत आलो आम्ही. ही इकडं अर्चना, प्रज्ञा. कसं वाटतंय मग आता इकडं आल्यावर? काय किती ऊन लागायला लागलंय. लय ऊन पडलंय खूपच ना. मग आणि पाऊस पण पडला इकडे खूप. मग पण आम्ही आलतो तेव्हा पाऊस पडला आणि आता पाऊस पडलाय. दादू कसं वाटतंय? झालंय सगळं. होय दादू आम्ही काल आलो होतो का, आम्ही दोघं जण चालतो. आज पोरं घेऊन आलो सोबत. ते बघा हे दादू इथे प्रज्ञा आहे. कसं वाटतंय? दादू कुठं चाललास? चल भारी. चाललो तर घरी. खूप टाइम झालेला आहे है ना. खूप टाइम झाला आणि पोरांना खूप कंटाळा आलाय. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो घरी. आमचे भेटू व्हिडिओ आता घरी काढायचे गेलो. राहिले, व्हिडिओ काढायचे होते पण हिला पण लय कंटाळा आलाय. खूप बघा लांब कसं आलो होतो फिरायला आपण व्हिडिओ काढण्यासाठी. बघा ते बघा तिकडे कसं फिरायला. इकडे आलो आणि ते बघा दादू. लागलं. ते बघा तो इकडे येतच नाही. तो लांब तो दिसतो का कसा पळतोय बघा लांब लांब नाही का. तर चला भेटू नंतर. पोरं तर चला मग आता जातोच घरी. चला मग चला. भेटू घरी गेल्यावर. खूप छान असं जागेवर आलो होतो मस्तपैकी व्हिडिओ काढायला. पण काय करणार आता, दादू नाही थांबला इथे व्हिडिओ काढण्यासाठी. तर चला मग आता भेटू घरी गेल्यावर है ना रे. हो. चला घरी आता आम्ही चाललोत घरी. इकडे दादू. ए दादू चला का घरी? चप्पल कुठे तुझी? हे बघा कसा आहे रोड, घरी जाणारा रस्ता. खूप छान असं या साईडला वाटतं, एकदम मस्त. आलं की असं वाटतं घरी नाही जावा. पण चला आता चाललोत आम्ही घरी. खूप छान असा रोड आहे या साईडला. घरी जाऊ वाटत नाही इकडे आल्यावर. पण आता काय करणार, घरी जायचं. पोरं बोलतात चला घरी भूक लागली तर त्यांना आता जेवण वगैरे देऊ. आणि खरंच खूप छान वाटतं इकडं. आपल्या ओळखीचं पण कोणी नाही राहत, काय नाही. आणि मस्त वाटतं व्हिडिओ काढायला, डिस्टर्ब होत नाही आपल्याला. तर चला मग भेटू घरी गेल्यावर. इथं बस स्टँडमध्ये त्याचे पाय दुखायला लागले. आता तू पण बसते का? चला ना जाऊ घरी पटापट. गावाला जायचंय. हे बघा इथंच बसलेत बस स्टँडवरती. खूप छान मस्त बस स्टँड आहे. ऊन लागायला लागलंय. व्हिडिओ काढत होते मी पण मुशी मारतात म्हणून मी पळून गेले वापस. आता वापस आले की मस्त लागले बघा. या ह्यांच्या मुशी आहेत, ते बोलले मारत नाहीत म्हणून मी इकडे वापस आले व्हिडिओसाठी. बघा सकाळी येताना कसे सगळे खुश होते. आता कसे बघा तोंड झाले त्यांचे आहे का. सगळे सुकून गेलेत घरी जाताना. बघा आता उन्हाने माणूस सगळं बघून गेलं ना. आता लागली भूक जोऱ्यामध्ये. खरंच जेवायला जायचं. आता वाजलेले आहेत 4. आम्ही आलो होतो किती 2 वाजता आलो. 2:30 वाजता आलो होतो. तर आता 4 वाजले. खूप टाइम झालेला आहे. तर चला आता चाललोत घरी. बघू आता घरी गेल्या पहिले जेवण करणार होतं आता आपण. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. काळजी घ्या सगळेजण, किंवा घरी गेल्यावर भेटू. चला. तर आता फायनल आपण आलेलो घरी. आणि घरी आले सगळे पाण्यावर तुटून पडले बघा इकडं तांबे पाण्याची. कारण बघा ब्लॉग काढणं खरंच खायचं काम नाहीये. लय पळापळी जीवनाची. व्हिडिओ काढणं म्हणजे मला वाटलं चला आपण असेच काढू व्हिडिओ टेम्परवाले असेल. पण लय मेहनत आहे याच्यासाठी. खरोखर खूप मेहनत घ्यावं लागते व्हिडिओ काढणाऱ्याला. आणि ते म्हणतात केली तर बघू आता तुम्ही आपल्याला कसा प्रतिसाद देतात. काही खूप जणांचे खूप व्हिडिओ व्हायरल होतात. आपल्याला असा सपोर्ट करा है ना. हा आता आम्ही लय खरं लय कंटाळा आलाय. खूप लांब गेलो होतो आज व्हिडिओ काढायला. बाबा लय लांब चलत चलत जावं लागत आहे. लय पाय दुखायला लागले. पहिलं कसं चलत असतील 5 किलोमीटरच्या. 5 कोस 2 कोस 3 कोस. आता आपण चला चाललो तर बहिणी कंटाळा आलाय. भावांनो करा आम्हाला सपोर्ट. नवीन असताना चॅनलला नक्की सबस्क्राईब अरे करा. बघा इकडे आला दादू तर तिकडेच रडत होता आईस्क्रीम साठी. बघा आईस्क्रीम घेऊन आला. हे बघा आला. घेतली का आईस्क्रीम? पैसे नाही रे दिदी. त्याला दिले. आता त्याला दिले जाऊ दे आता. चल तर चला मग भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सांगा आपले ब्लॉग कसे आहेत, नक्की सपोर्ट करा. काय हो